हिंदू तरुणांनी लवकर लग्न करावं आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा, विश्व हिंदू परिषदेच्या प्रयागराजमधील बैठकीत असा प्रस्ताव पारित केल्याचं विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गोविंद शेंडेंनी म्हटलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांचं हिंदूंची लोकसंख्या वाढीचं मिशन आहे. लोकसंख्या असंतुलन हिंदूंच्या अस्तित्वासाठी घातक आहे. शिकलेली मुलं लग्न उशिरा करतात, अपत्य होऊ देत नाहीत किंवा झालं तर एक अपत्य जन्माला घालतात. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी झालेली आहे असंही गोविंद शेंडेंनी म्हटलंय. आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री गोविंद शेंडे आहेत. देशामध्ये झपाट्यानं हिंदूंची संख्या कमी होत आहे आणि यावर या कुंभमेळ्यामध्ये चिंतन झालं. नेमकं हे काय चिंतन होतं आणि यातून काय नेमकं समोर आलेलं? केंद्रीय मार्गदर्शक मंडळामध्ये यावेळेला संतांनी या हिंदूंच्या घटत्या जनसंख्येवरती फार मोठी चिंता व्यक्त केली. 1951 साली जी जनसंख्या झाली त्यावेळेला हिंदूंची संख्या 84% जवळपास होती. ती आत घटून जवळपास 78-79 या पर्सेंटवरती आलेली आहे. आता जर ह्या पद्धतीने घट जर होत गेली, 5-6% आकडा म्हणजे म्हणायला 5-6% छोटा वाटतो, पण तो फार मोठा आहे. तो ही जर घटत राहिली तर हिंदूंचं काय होईल? म्हणून युवकांना जे आज प्रजनन करू शकतात, ज्यांचे आता वय होऊन गेलं त्यांच्यात काही प्रश्न नाही, जे करू शकतात त्यांनी किमान 2 अपत्य जन्माला आणावे. मागच्या काही वर्षांमध्ये प्रयत्नपूर्वक जनसंख्येला कमी करण्याचे धोरणं आमच्याकडे आली. एकदम सुरुवातीपासून जर पाहायला मिळतं, हम दो या 3 बच्चे, त्याच्यानंतर आलं की हम 2 हमारे 2, त्याच्यानंतर एक ही बच्चा शेर का अच्छा. मग आता हे म्हणायचं का की हम हमारे तुम तुम्हारे? कारण लिव्ह इन रिलेशनशिप आलं, त्याच्यामध्ये अपत्य जन्माला घालायचंच नाही, म्हणजे मौज मस्ती सगळी करायची, तुम तुम्हारे हम हमारे. ही जी परिस्थिती समाजामध्ये निर्माण करण्यात आली मागच्या काही वर्षांमध्ये, त्याचा परिणाम आहे जनसंख्या घटणं. म्हणून संतांनी असं म्हटलं की आता आम्हाला पुन्हा अवेअरनेस आणावी लागेल समाजामध्ये, की समाजाने किमान 2 अपत्य जन्माला आलावे. पुढे जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आता बातमी सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याची. सुप्रिया सुळेंनी परळीमध्ये महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. महादेव मुंडे कुटुंबियांचं सुप्रिया सुळेंनी सांत्वन केलंय. 15 महिन्यानंतर सुद्धा महादेव मुंडेंचे मारेकरी मोकाट असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे. अजूनही मारेकरी का पकडले जात नाहीत असा सवाल करत मुंडे कुटुंबियांना अश्रू अनावर झालेले आहेत. तर उपोषण करू नका अशी विनंती सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना केली आहे. तर सध्या आपण 2 दृश्य बघतो. एक मस्साजोग मधली दृश्य आहे, तर दुसरीकडे आपल्याला परळीतली दृश्य बघायला मिळत आहेत. दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतलेली आहे आणि या ठिकाणी कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतलेली आहे. यावेळेला ग्रामस्थांनी येत्या 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलाय. मात्र यावरती सुप्रिया सुळेंनी ग्रामस्थांना आंदोलन न करण्याची मागणी केलेली आहे. अन्नत्याग करू नका, तुमची लढाई मी लढणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. तसंच यावरती बोलताना सुप्रिया सुळेंनी तपासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. मुख्य आरोपी कृष्णा अंधळे अद्याप फरार कसा असा सवाल त्यांनी केलाय. तसंच या प्रकरणात CDR निघाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. दुसरीकडे मुलाला न्याय देण्यासाठी जबाबदारी माझी असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. ही तुमची लढाई नाही, आता ही माझी लढाई असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. तर बीडमधील सत्तेची मस्ती उतरवली पाहिजे आणि बीडमध्ये सत्याचाच विजय झाला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला शब्द, मी त्याच्या आईला आणि आजीला याचा शब्द दिला की ह्याच्यात राजकारण नको. तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपलं काही घेणं देणं, पण ह्या बीडमध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची, ही उतरलीच पाहिजे. ही सत्तेची आणि पैशाची मस्ती.
मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मी मुख्यमंत्र्यांना जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय द्या. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालले, तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती राहील गावकरी. मसाजोगवरील घडामोडींवरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे. काय म्हणाले ते बघूया. मसाजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही. हे सरकार मूक आणि बधीर झालेलं आहे. या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी वाचवायचं आहे. त्यांचा जो जुना मित्रपरिवार आहे भाजपा युवा मोर्चामधला, त्यांच्या सहकार्यांना वाचवायचं आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला पाहिजे होता. नैतिकतेच्या मुद्द्यावर आमच्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही 3 मंत्र्यांना राजीनामे द्यायला लागलो. नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही संजय राठोडचा राजीनामा घेतला होता, ज्या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये. पण नैतिकता स्वतःमध्ये असायला पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंनी बीडच्या मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला संतोष देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. माझा राम गेला, आता माझा लक्ष्मण काय करेल, असा आक्रोश त्यांच्या आईंनी केलेला आहे. तर त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांना सुद्धा अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. खासदार सुप्रिया सुळे यांनी मसाजोगीकडे देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलेलं आहे. तर आरोपींना फाशी होईपर्यंत पाठपुरावा करू असा शब्द देशमुख कुटुंबांना दिलेला आहे. देशमुख कुटुंबियांना बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. बघूया. ताई, विश्वास वाटतोय आणि आतापर्यंत 70 दिवस झाले न्यायाची ही जी लढाई आहे. काय मागणी केली आज तुम्ही त्यांच्याकडे आणि त्यांनी काय आश्वासन दिलं? आश्वासन तर नाही दिले, आम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ म्हणून. आम्हाला आशा पण आहे त्यांच्याकडून, आम्हाला वाटते ते नक्कीच मिळवून देतील. अच्छा, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगितल्या आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने आश्वासन दिलं? जसं की वैभवी असेल, विराज असेल, यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील पूर्ण पवार कुटुंब घेणार आहे. हां, शिक्षणाची पण जबाबदारी घेणार आहेत त्या. आणि त्यांना एवढं म्हणलं की केजच्या पोलिसांना पण जेवढ्यांना त्या दिवशी होते तेवढ्यांना आमची फाशीची शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे. आणि हे पण जेवढे आरोपी जे कोणी निघतील त्यांना सगळ्यांना शिक्षा व्हावी. दुःख सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. काय तुमच्याशी त्यांची चर्चा झाली आणि आता तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी केली? त्यांच्याकडं काय मागितलं मी? फक्त माझ्या संतोष देशमुखाला न्यायच पाहिजे, न्यायच पाहिजे, न्याय पाहिजे. आणि जशाला तसे जेवढे आरोपी भेटते केलंय मारेकऱ्यांना तशा तेवढ्यांना तशाच प्रमाणे मारलं पाहिजे आणि ते मला बघायलाच भेटलं पाहिजे आणि संरक्षण दिलं पाहिजे. अच्छा, सुप्रियाताईंनी काय शब्द दिला? आता 70 दिवसापासूनची ही लढाई आहे. आज 70 दिवस झाले संतोष भाऊला आपल्यात नसल्यामुळं. काय त्यांनी आश्वासन दिलं तुम्हाला आणि खरंच ते आश्वासन दिल्यानंतर आता वाटतंय की न्यायाची भूमिका जी लढाई आहे ती सुरू आहे? ह्या म्हणल्या मी न्यायच मिळवून देते, न्यायच भेटतंय, न्याय मिळवूनच देते, न्यायच घेते, त्यावेळेसच थांबते. म्हणजे विश्वास वाटतोय आता या लढाई सोबत राहतील? आता विश्वास वाटतंय ना. वैभव, आज ताईंसोबत तुझी देखील चर्चा झाली. काय काय त्यांनी आश्वासन दिलं आणि नेमकं तू त्यांना काय सांगितलं? मागणी तर आमची न्यायाची आहे आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण की जसं आज आपण पोलीस प्रशासन म्हणतोय त्यांचा सुद्धा यामध्ये कुठेतरी हात आहे. जरी त्यांना इथून केजमधून काढलं आणि जर तर ते दुसऱ्या जिल्ह्यात गेले तरी पण त्यांचे जे विचार आहेत ते तिथे सुद्धा दाखवणारच. म्हणून आम्हाला असं वाटतं त्यांना पण यामध्ये सहआरोपी करून त्यांना पण फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. जसे आजपर्यंत सर्वजण आमच्या सोबत आहेत आणि जो न्यायाचं उचललेलं पाऊल आहे, गावापासून आज पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सर्वजण आमच्या सोबत आहेत. तसं आज सुप्रियाताईंनी सुद्धा सांगितलंय मी देखील या लढ्यामध्ये तुमच्या सहभागी आहे आणि आपल्याला न्याय हा नक्की मिळवायचा आहे. कॅमेरा पर्सन सुधीर जाधव, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. दरम्यान